नवरदेव अटी कसा काय नाचू राहिला ना आम्ही या लग्नामध्ये कशासाठी पोहोचलो आणि एवढा खतरनाक बँड कुठे आला चला सगळं सांगतो सुरुवात पासून, पण तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहिजा. का म्हणता बे पोट्टे हो, संध्याकाळी टाइमला आपल्या मित्राला उचललं, गाडीमध्ये थोडंसं तेल टाकलं, आम्ही डायरेक्ट निघलो किनी महादेव जायसाठी, कारण की तरी आपल्या मित्राचं एकदम कडक मन लग्न होतं, पण त्याच्यामध्येच आपल्या गाडीने दिला धोका, त्याच्यामध्ये त्याचा चैन सेटच खराब झाला. काय राजीव ऑटो गॅरेजवर आलो, चैन ठीक केली, डायरेक्ट निघलो 360च्या स्पीडनं डबल किनी महादेव जायसाठी. म्हटलं तरी जाऊन तर धिंगाणाच वाजवून आहे, कारण की डीजे बी सांगेल आपल्या मित्राचं लग्न बी आहे. मग का भाऊ येऊन पोहोचलो लग्नामध्ये, कडक मध्ये घोडा बी नाचू राहिलता. म्हटलं आता पोट्टे बी नाचले पाहिजे एकदम मस्तपैकी पोट्ट्याला घेतलं, सगळे आपले संख्या गिंक्या सगळे मित्र एकदम ओके मध्ये उभे होते. डीजे बी कडक वाजू राहिलता. काही बी म्हणा भाऊ, डीजे एवढा कडक होता की तुम्हाला सांगू बी शकत नाही. छोटासा सेटअप होता भाऊचा, पण गाडी बी एवढी एकदम कडक बनत होती, वाजत बी चांगली होती. लाईट शो बी एकदम बढिया होता. तुम्हाला याच्या बाहेर काय सांगा आता. आणि एक भाऊ नाचू राहिलता, तो भाऊ नवरदेवाचा भाऊ होता की कोणाचा भाऊ होता काय माहित, पण काही सांगू नाही शकत. पण नवरदेव बी एकदम कडक नाचू राहिलता आणि तो गडी बी एकदम खतरनाक आगीचे फवारे उडू राहिलता. असली माहोल त्या भावानंच केला भाऊ डीजे मध्ये. नवरदेव तर इतका खतरनाक नाचू राहिलते की तुम्हाला सांगू बी शकत नाही. नंतर नवरदेव भाऊला घेऊन गेलो छत्रपती शिवाजी महाराजच्या मूर्तीजवळ, त्यांच्यासाठी पूजा गिजा केली, सगळेजण डबल नाचायला लागले. थांबा पोट्टे, एक गोष्ट राहिली सांगायची. तुम्हाला तर माहिती आहे आपण नेक्स्ट चॅलेंज केला 90 दिवस 90 ब्लॉग अपलोड करायचा. आजचा आपला दिवस आहे 39. तुम्ही जर आपल्याला फॉलो नसेल करेल तर फॉलो नक्की करून घ्या, कारण की आपले 4000 फॉलोअर लवकरात लवकर कंप्लीट करणं आहे. मी जर ब्लॉग अटलोक पाहिला असतं, हा ब्लॉग फक्त तुमच्या नवरदेव मित्राला शेअर बी करून टाका आणि एकदम खतरनाक तुमच्या गावातल्या 3-4 मित्राला फेकून बी मारा. चला आता थोडं नवरदेव भाऊची थोडीशी एडिट केली, ते बी तुम्ही पाहून जा.